चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित केलेली असणारी आता किती काही बोला ओके चालेल आता आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा गेली 6 दिवसापासून आपण ही कथा श्रवण करत आहोत आणि आज कथेचा असणारा हा सप्तम असणारा हा दिवस आहे. म्हणजे आज कथेची असणारी सांगता आहे आणि तसा जर विचार केला तर या कथेची समाप्ती नाही. कारण ही कथा 7 दिवसामध्ये पूर्ण होणारी कथा नाही. फक्त एक धावत्या वेगामध्ये सांगायचा असणारा एक भाग असतो. विस्तृत स्वरूपामध्ये जर कथा सांगायची म्हटलं तर आपलं जेवढं आयुष्य आहे का नाही तेवढ्या दिवसापर्यंत जरी कथा ऐकायची म्हटलं तरी संपणारी कथा नाही. इतकी महान असणारी कथा 18,000 असणारे श्लोक आहेत या ग्रंथामध्ये. त्याच्यापैकी तुम्हाला मी जास्तीत जास्त 5 ते 10% सांगितलं असेल, तेवढं सुद्धा नसेल सांगितलं बरं का. इतका महान असणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे आज या ग्रंथाची आपल्याला असणारी सांगता करायची आहे. ज्यांनी 6 दिवसापर्यंत कथा श्रवण केलेली नाही आणि ते आजच कथा ऐकण्याकरता आलेले आहेत त्यांना 6 दिवसाचं पुण्य आज भेटणार. मग काही लोक म्हणतील उगाच 6 दिवस येऊन आम्ही बसलो इथं, आजच येऊन बसायला पाहिजे. पण कुणाकरता सांगतो लक्षात ठेवा बरं का. एखाद्या वेळेस एखादा माणूस दवाखान्यामध्ये आजारी आहे, त्याचं शरीर तिकडं आहे पण त्याचं मन मात्र आपल्या गावामध्ये जिथं कथा चालू आहे तिथं आहे. शरीरानं तो तिकडं आहे. काही असे काम आहेत की तिकडे गेल्याशिवाय जमतच नाही. असं जर काही एखाद्या शरीराचा भाग असेल, काही अडचण असेल तर त्याच्याकरता ती गोष्ट सांगितलेली आहे. नाही तर गावात झोपलेला माणूस आहे, मंदिराकडे आला नाही आणि शेवटच्या दिवसाला त्याच्याकरताही नाही बरं का, अजिबात नाही. आज या ग्रंथाची सांगता आहे. आज ग्रंथाला निरोप द्यायचा आहे. हुशार जर पाहुणा आपल्या घरी आला तर जाते वेळेस आपल्या घरातून निघून जात असताना येतो म्हणतो का जातो म्हणतो, येतो बरं का. पुन्हा तसं आज ग्रंथाला सांगता करायची. देवा यावर्षी आम्ही सुंदर स्वरूपामध्ये कथा श्रवण केली, आता तसंच पुढल्या वर्षी सुद्धा आम्हाला चांगल्या स्वरूपामध्ये बुद्धी द्या, शरीराचा कुठला आजार होऊ नये किंवा काही नाही, अशा सुंदर स्वरूपामध्ये आम्हाला असणारी बुद्धी द्या. म्हणजे पुढल्या वर्षी सुद्धा आम्ही असणारी तुमची सुंदर कथा ऐकू. म्हणजे या वर्षी या कथेची असणारी सांगतेची भूमिका. आता पहा, कालपर्यंत आपण जी कथा श्रवण केलेली आहे ती कथा अशी आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा असणारा विवाह सोहळा संपन्न झाला आणि विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर द्वारका नगरीमध्ये असणारे आल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये असणारे जीवन जगू लागले. कृष्णाचं प्रेम रुक्मिणीवर आणि रुक्मिणीचं प्रेम कृष्णावर, आनंदी असणारा तो संसार. आणि काय वर्णन करावं. नवीन लग्न झाल्याच्या नंतर नवरदेवानं नवरीला काम सांगावं, ती बिचारी सांगितल्याबरोबर काम ऐकते. कारण नवीन लग्न झालेलं असतं, सांगल ती काम तंतोतंत ऐकते. कारण नवीन असणार तिला काही घराचा कुठला काही भाग माहिती नसतो किंवा काही नसतो. दुसऱ्या वर्षी थोडासा बदल होतो. घरातल्या सगळ्या माणसाचा परिचय वगैरे, त्यांच्या वागणुकी कशा आहेत सगळा अनुभव तिला येतो. पुढल्या वर्षी मालक तिला काम सांगत नाहीत, मालकीनच मालकाला काम सांगते. दुसऱ्या वर्षी बदल होतो बरं का. म्हणजे दुसऱ्या वर्षी मालकीन मालकाला काम सांगते. तिसऱ्या वर्षी असं होतं, मालक मालकीनला काम सांगतो, मालकीन ऐकत नाही. आणि मालकीनीनं काम सांगितलं मालक ऐकत नाही. मग कोण ऐकतात माहिती, शेजारी पाजारी ऐकतात पुन्हा, कारण त्यांचे भांडणं होतात ना पुन्हा. म्हणजे जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत प्रेम राहतं. पण काय श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणीचा प्रेमाच्या बाबतीत वर्णन करावं. सुंदर स्वरूपामध्ये असणारं प्रेम. आणि इथं आता रुक्मिणीच्या बाबतीमध्ये, लग्नाच्या बाबतीमध्ये तिला काही माहेरी किंवा सासरी पाठवण्याची काही असणारी कुठली काही भूमिका नाही. कारण तिनं स्वतःहून कृष्णाला पत्र लिहिलेलं आहे आणि स्वतःहून तिनं असणारा विवाह सोहळा केलेला आहे. पण जरी एखादी मुलगी जर सासरला पाठवायची असेल का नाही तर बापाला आणि आईला फार असणारं ते दुःख होतं. गावकरी मंडळी असतात, कुणाच्या जरी मुलगी ती पाया पडू लागली ना तर गावातल्या सगळ्या माणसाला दुःख होतं. ती कुणाची का मुलगी असताना. त्याचं कारण एक आहे, जनकासारखा विदेही राजा सीतामाते करता रडला. शकुंतला करता या ठिकाणी कण्व असणारे ऋषी आहेत, हे असणारे रडले. महाराज
सुंदर स्वरूपामध्ये आतापर्यंत मुली करता अनेक आई वडील रडले. एक भावगीत सुंदर असणारं वर्णन केलं आहे. मुलगी एकदा नांदण्याकरता जर जाऊ लागली ना, अनेक माणसांना असणारं ते दुःख होतं. मग सुंदर भावगीताचे ते बोल आहेत. जाते लाडाची लेक आज सासरी, 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 लेक ये कुलती एक, लेक ये कुलती एक, दिली पर क्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेमगंगेत इथे सांग सकाळी न्याली, निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया, जाते सोडून आज आईची वेडी माया, दोन्ही डोळ्यामधुनी ढाळीते अश्रू जरी, दोन्ही डोळ्यामधुनी ढाळीते अश्रू जरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. रुक्मिणीच्या बाबतीमध्ये तसं काही नाही. आनंदामध्ये असणारा संसार चालू आहे. संसार चालू असताना काही कालांतरानं त्यांच्या पोटी एक पुत्र संतती झाली. त्याचं असणारं नाव सांगितलेलं आहे प्रद्युम्न. आणि त्याचे 10 दिवस सुद्धा असणारे पूर्ण झाले नव्हते. शंभरासुर नावाचा असणारा दैत्य आला आणि आल्याच्या नंतर त्या शंभरासुर नावाच्या दैत्यानं ते प्रद्युम्न नावाचा बालकाचा भाग असा उचलला लेकराचा आणि समुद्रामध्ये नेऊन असणारा टाकला. समुद्रामध्ये नेऊन टाकल्याच्या नंतर रुक्मिणी रडू लागली, श्रीकृष्ण रडू लागले, अनेक द्वारकावासी रडू लागले. अहो 10 दिवस सुद्धा लेकराला पूर्ण झाले नाहीत. लेकराला उचलं आणि समुद्रामध्ये नेऊन टाकलं. कुणालाच माहिती नाही लेकराचं नेमकं काय झालं. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये गणपती बाप्पाची आराधना श्रीकृष्ण भगवंतांनी केली. एखादं संकट जर पडलं ना, एखाद्या माणसाला जर वाचवायचं असेल, त्याचा पत्ता जर लागत नसेल, तर गणपती बाप्पाची आराधना करायची. गणपती बाप्पाची आराधना सुंदर स्वरूपामध्ये कृष्ण भगवंतांनी केली. त्याचा परिणाम काय झाला नामदेव महाराज वर्णन करतात. 60वे रात्री मदनु शंभरे नेला, 60वे रात्री प्रद्युम्न समुद्रा माझी टाकिला, ते कृष्णे विघ्न हरू झिला, प्रद्युम्न आला रती सहित, प्रद्युम्न आला रती सहित, प्रथम नमन करू गजवदनु, प्रथम नमन करू गजवदनु,
रात्र. सटवीची रात्र कोणत्या दिवशी असते? पाचवीच्या दिवशी. सटवे रात्री मदनो शंभरू नेला. पाचवीच्या दिवशी त्याला उचललं, समुद्रामध्ये नेऊन टाकलं. कृष्णाची आराधना केल्यामुळं घटना अशी घडली, एक मासा आला आणि माशानं प्रद्युम्नाला गिळलं. कोळी आले, कोळ्यांनी तो मासा पकडला, शंभरासूर नावाच्या दैत्याला नेऊन दिला. मासा त्या राजानं, त्या दैत्यानं सांगितलं, याचं मांस काढा आणि मला खाण्याकरता असणारं शिजवा. मासा कापला. मासा कापल्याच्या नंतर माशाच्या पोट्यामधून प्रद्युम्नाचा जन्म. आणि प्रद्युम्नाचा जन्म झाल्याच्या नंतर राजाला ते बालक नेऊन दिलं शंभरासुराला. महाराज, हा बालक माशाच्या पोटामध्ये सापडला. असं करा, आपल्या घरामध्ये या राजवाड्यामध्ये जी स्त्री स्वयंपाक बनवणारी आहे का नाही, तिला असणारे हे बालक सुपूर्त करा सांभाळण्याकरता. तिचं नाव सांगितलेलं आहे कीर्तिमती, आणि ती शंभरासूर नावाची असणारी दैत्याची पत्नी आहे. आणि तिथं दासीचं असताना काम करू लागली. तिनं लहानाचं मोठं करण्याकरता सुरुवात केली. नारद मुनी आलेने सांगितलं. नारद सांगतात त्या कीर्तिमतीला, बाई, हा तुझा मालक आहे बरं का, कारण तो जो प्रद्युम्न म्हणायचा आहे, पहिल्या जन्मामध्ये काम नावाचा असणारा तो देव आहे, कामदेव. भगवान शंकराने तिसरा डोळा उघडला आणि ज्याला भस्म करून टाकलं होतं, तोच प्रद्युम्न म्हणून जन्माला आला होता. लहानाचा मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर शंभरासुराचं आणि त्याचं घनघोर युद्ध झालं. शंभरासुराचा अंत करून टाकला. ती कीर्तिमती आणि प्रद्युम्न द्वारकेला आले. त्याच्या हाताचं वर्णन केलेलं आहे. त्याचे हात होते गुडघ्यापर्यंत लांब. आपले हात गुडघ्यापर्यंत लांब नसतात, गुडघ्यापर्यंत त्याचे हात लांब होते. आणि कृष्णाची मूर्ती आणि प्रद्युम्नाची मूर्ती दिसण्याकरता सारखीच होती, काहीच बदल होत नाही. महाराज, ज्यावेळेला सगळ्या लोकांनी आणि अनेक स्त्रियांनी त्याला बघितलं, त्यावेळेस असं म्हणून राहिले, हा कृष्णच आहे. रुक्मिणीला आली आणि रुक्मिणीनं त्याचा चेहरा बघितल्याच्या नंतर रुक्मिणी रडू लागली. जर माझं लेकरू जर जिवंत असतं तर त्याचं वय सुद्धा एवढं असतं. शेवटी नारद मुनी आले. नारद मुनीने सांगितलं, रुक्मिणी, हा तुझाच मुलगा आहे. आणि समुद्रामधून टाकल्यापासून आतापर्यंतची सगळी हकीकत सांगितली. रुक्मिणीला आनंद वाटला. रुक्मिणीनं मुलाचाही स्वीकार केला आणि सुनाचा सुद्धा असणारा स्वीकार केला. पुढं एक कथा सांगितली जाते. आतापर्यंत श्रीकृष्ण भगवंताचा एकच विवाह झालेला आहे. देवाला पत्नी आहेत 16,108, त्यापैकी फक्त एक लग्न झालेलं आहे. आता दुसरं लग्न कोणाच्या सोबत आहे याची कथा आहे का. एक सत्राजित म्हणायचा असणारा राजा होता. सूर्य भगवंताची आराधना केली आणि आराधना केल्याच्या नंतर सूर्य भगवंतानं त्याला एक संयमंतक म्हणायचा मणी दिला. त्यानं तो गळ्यामध्ये घातला आणि रस्त्यानं जर चालला तर त्याला लाईट लावायची गरज नसायची, इतका त्याचा प्रकाश. आणि त्याचं एक वर्णन केलेलं आहे मण्याचं. दररोजचं 8 भार सोनं तो मणी द्यायचा, दररोजचं बरं का. त्याची जर पूजा केली तर 8 भार सोनं द्यायचा. एका भारामध्ये किती ग्रॅम असतात? तुमची भाषा आहे ना, सांगा ना. भार कशाला म्हणतात माहिती कोणाला? हा, 1 ग्रॅमला नाही, 1 तोळ्याला भार म्हणतात. आता सध्या 1 ग्रॅम घ्यायचं म्हटलं तर किती पैसे लागतात? 10,000. 1 तोळा घ्यायचं म्हटलं तर 1,00,000 रुपये. आणि दररोजचं तो 8 भार सोनं द्यायचा, म्हणजे 8 लाख रुपयाचं उत्पन्न दररोजचं असायचं. फक्त मण्याला काय करायचं, आंघोळ घालायची, गंध वगैरे लावायचा, फुल ठेवलं की 8 भार सोनं म्हणजे 8 तोळे सोनं तो दररोजचा द्यायचा. बरं, ज्याच्याजवळ तो मणी असेल, त्याचे हातपाय दुखत नव्हते, कुठला त्याला त्रास नाही किंवा काही नाही, भरपूर त्याला असणार आयुष्य, ज्याच्याजवळ तो मणी आहे त्याच्या राज्यामध्ये पावसाची कमतरता नाही, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. एक दिवस श्रीकृष्ण भगवंत आपल्या द्वारका नगरीमध्ये होते. सत्राजित म्हणायचा राजा असणारा, तो मणी गळ्यामध्ये घालून असणारा तो आला आणि सहज श्रीकृष्णानं उपदेश केला. राजा, अरे बाबा, हे मणी गळ्यामध्ये घालणं चुकीचं आहे बरं का. कारण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पैसा जर जवळ असेल, सोनं जवळ असेल तर शक्यतो काय होतं, आपल्याला विनाश होण्याची असणारी शक्यता येते. बाबा, हा मणी असा गळ्यामध्ये घालून फिरू नको, कुणीतरी तुझा खून करील, तुला मारील कुणीतरी. मणी गळ्यामध्ये घालू नको. उग्रसेनाला असणारा तो मणी देऊन टाक.
कुठंतरी राजकोशामध्ये जमा करून टाक. जसं आपण बँकेमध्ये सोनं जमा करतो का नाही, तसं राजकोशामध्ये हा मनी जमा करून टाक. पण त्या सत्राजिताला असं वाटलं कृष्ण माझ्या मनावर जळतो. त्याचा उलटा भाग झाला. कृष्णानं चांगला उपदेश केला पण त्याला तो मानवला नाही. आता सुद्धा काही लोक चांगला उपदेश करतात, काही जणाला मानवत नाही. तुकोबराईने तर सुंदर स्वरूपामध्ये त्यांना सांगितलं, बाबा आता तरी उठा, जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथा, किंवा आता तरी पुढे हाची उपदेश. अनेक वेळेला सांगितलं, लागोनिया पाया विनवितो तुम्हा, कर टाळी बोला मुखी नाम. ज्यावेळेला लोक ऐकत नाहीत का नाही, त्यावेळेस त्यांनी मग त्यांना शिव्या देऊन सांगावं लागतं. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. हे पुन्हा रडतील. सुंदर स्वरूपामध्ये उपदेश केला. पण सत्राजिताला असं वाटलं कृष्ण माझ्या मनावर जळतो. काही कालांतरानं घरी असणारे निघून गेले. घरी निघून गेल्याच्या नंतर त्या सत्राजित म्हणायच्या राजाचा एक भाऊ, त्याचं नाव प्रसेनजित, त्यानं तो मणी गळ्यामध्ये घातला. शिकार करण्याकरता अरण्यामध्ये गेला आणि घोड्यावर बसून गेल्याच्या नंतर एका सिंहाची आणि त्याची गाठ पडली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. सिंहानं काय केलं, घोड्याचाही अंत करून टाकला आणि प्रसेनजिताचा सुद्धा अंत करून टाकला. मणी आपल्या हातामध्ये घेतला आणि अरण्यामध्ये निघाला. तेवढ्याच वेळामध्ये आस्वलानं सिंहाला बघितलं. आस्वलाला मणी पाहिजे होता. आस्वलाचं आणि सिंहाचं घनघोर युद्ध झालं. त्या दोघांच्या युद्धामध्ये सिंह हरला, सिंह मरून गेला. आस्वलाचा विजय झाला. सिंहाजवळचा मणी घेतला आणि आस्वल आपल्या घरी गुहेमध्ये राहण्याकरता निघून गेला. घरी गेल्याच्यानंतर छोटी छोटी मुलं, त्या मुलांना असताना मणी खेळण्याकरता दिला. इकडे घटना अशी द्वारकेमध्ये घडली आणि सत्राजिताच्या नगरीमध्ये घटना अशी घडली की श्रीकृष्णानंच माझ्या भावाला मारलं. आळ कुणावर आला, कृष्णावर आळा आला. कृष्णावर आळ आल्याच्यानंतर देवानं सांगितलं, तुम्ही काही जरी बोललात तर मी मणी चोरला नाही, प्रसेनजिताला मारलं नाही. आता किती जरी सांगितलं तर लोकाला ते खरं वाटेना. द्वारकेमधले लोक सुद्धा म्हणाले, आमच्या देखत कृष्णानं सांगितलं मणी जवळ ठेवू नका. काय सांगता येते कधी कुणाच्या पोटामध्ये काय निघाल ते. देवाच्या बाबतीमध्ये अशी शंका लोक घेऊ लागले. देवानं सांगितलं, काळजी करू नका, माझ्यावर आलेला आळ मी बाजूला सारतो बरं का. देवानं सैनिक घेतलं, अरण्यामध्ये गेले आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर मग मात्र सुंदर स्वरूपामध्ये त्याचा शोध करण्याकरता सुरुवात केली. पुढे गेले, घोडा मरण पावलेला, प्रसेनजिताचं प्रेत पडलेलं. तिथून पुढे चलत चलत गेल्याच्या नंतर सिंहाच्या पावलाचे ठसे, त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर सिंहाच्या पावलाचे ठसे ना आस्वलाच्या पावलाचे ठसे. सिंह मरून पडलेला. आस्वलाच्या पावलाच्या ठशानं पाठीमागे चालण्याकरता सुरुवात केली तर ते पावलं एका गुहेमध्ये गेलेले होते. सगळे सैनिक सोबत आहेत. सगळ्या सैनिकांनी सांगितलं, देवा आता गुहेमध्ये जाऊ नका बरं का. ही गुहा म्हणजे साधारण नाही, मध्ये राक्षस असतील, भूत असतील, नको ते असतील, म्हणजे साप असतील. तुम्ही आतमध्ये जाऊ नका. जर मध्ये गेलात ना तर बाहेर येण्याची शक्यता नाही, तुमच्या आतमध्ये जाऊ नका. देवानं सांगितलं, माझ्यावर आळ आलेला आहे आणि तुम्हाला घालवायचा आहे. तुम्हाला जर मध्ये येण्याकरता भीती वाटत असेल तर सगळेजण बाहेर थांबा. एक 10-15 दिवसापर्यंत माझी वाट बघा. मी जर नाहीच आलो तर असं तुम्ही गृहीत धरा, मी मेलो मध्ये. देव गेले आतमध्ये गुहेमध्ये. गुहेमध्ये गेल्याच्या नंतर छोटी छोटी आस्वलाची पिल्लं त्या मण्याच्या सोबत खेळू लागली. मण्याच्या सोबत खेळत असताना श्रीकृष्ण भगवंताच्या पावलाचा आवाज आल्याबरोबर ते मुलं भिली. हरी श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद 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 राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे 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 कृष्ण भगवान महामुनि शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेश। गुहेमध्ये प्रवेश केला आणि गुहेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मग मात्र सुंदर स्वरूपामध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर अस्वलाची पिलं भिवू लागले। अस्वलाची पिलं भीत असताना त्यांनी रडण्याकरता सुरुवात केली। आईला वडिलाला हाका मारले। तेवढ्याच जांबवंत धावत आला। नेमकी लेकरं का रडतात म्हणून धावत आला तर कुणीतरी आपल्या गुहेमध्ये आलेला आहे म्हणून आता त्याला असं जिवंत ठेवायचं नाही। रागाच्या भरामध्ये तो अस्वल आला आणि कृष्णाचं आणि अस्वलाचं घनघोर युद्ध झालं। आता ते युद्ध किती दिवस चाललं आहे का? 28 दिवसापर्यंत युद्ध चाललं। दिवसही बंद नाही आणि रात्रही बंद नाही। किती दिवस? 28 दिवस। महिन्याला 2-3 दिवसच कमी पडले। कृष्णाने एकदा जांबवंताला उचलायचं, खाली आपटायचं। जांबवंताने एकदा धरायचं की कृष्णाला एकदा खाली टाकायचं। 28 दिवस युद्ध चाललं। शेवटी देवानं लाथा बुक्या असे चापट मारित असताना त्याचं सगळं शरीर असं खिळखिळ करून टाकलं। 28 दिवसाचा कालावधी झाला आणि शेवटी जांबवंत थकला आणि थकल्याच्या नंतर जांबवंत म्हणतो, मी आजपर्यंत युद्धामध्ये कधी हारलो नाही, पण नेमकं तुम्ही मला हरवलं। नेमकं तुम्ही कोण आहेत? अगोदर मला तुमचा परिचय द्या। देव सांगतो, भांडणामध्ये परिचय नसतो, अगोदर युद्ध खेळ। जांबवंतानं सांगितलं, आता भांडणं बंद, आता भांडण करून उपयोग नाही, आता मला फक्त तुमचा परिचय द्या। मी हरलो बरं का, आता मला परिचय द्या तुमचा फक्त। कृष्णानं सांगितलं, बाबा तुला माझा जर परिचय द्यायचा असेल ना, जरा व्यवस्थित माझ्या चेहऱ्याकडे बघ एकदा। जांबवंतानं बघण्याकरता सुरुवात केली, पण जांबवंताला देव काही ओळखता येईना। परत कृष्ण सांगतो, जांबवंता व्यवस्थित माझ्या चेहऱ्याकडे बघ। तरी जांबवंताला देव ओळखता येईना। शेवटी श्रीकृष्ण भगवंतानं कृष्णाचं रूप टाकून दिलं, त्याचा त्याग केला आणि रामाचं रूप धारण केलं। गोष्ट लक्षात घ्या बरं का, हा जांबवान म्हणजे द्वापार युगामधला नाही, हा जांबवंत आहे त्रेतायुगामधला। आणि जे 18 पद्म वानर होते का नाही, त्या 18 पद्म वानरामध्ये जो जांबवंत होता तो जांबवंत द्वापार युगामध्ये आला। त्याला मरण नव्हतं जांबवंताला। आणि त्यानं त्रेतायुगामध्ये वरदान मागितलं होतं, देवा आता तुमची माझी भेट झाली, पण पुन्हा कधीतरी माझी तुमची भेट व्हावी। पण या संसारामध्ये व्यापून गेल्यामुळं त्याला देवाची आठवणच राहिली नाही। आणि जांबवंताला दर्शन देण्याकरता श्रीकृष्ण संयमंतक म्हण्याचं नाटक करून तिथपर्यंत आलेले आहेत। शेवटी देवानं रामाचं रूप दाखवल्याच्या नंतर मग मात्र त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं। देवा मी ओळखलं बरं का आता तुम्हाला। एकदा रामाचं रूप, एकदा कृष्णाचं रूप, एकदा रामाचं रूप, एकदा कृष्णाचं रूप सांगितलं। आता समजलं मला, तुम्हीच राम आहेत आणि तुम्हीच कृष्ण आहेत। देवा का आलात? जांबवंता
तू जसं वरदान मागितलं तसं तुला मी दर्शन देण्याकरता आलो. बर, आता दर्शन दिलं, माझं वेळ कमी आहे आणि 3 वाजत आलेले आहेत, मला निघावं लागेल आता, कारण मण्याकरता मी फक्त आलेलो आहे. बर, मणी देवाला आणून दिला. देवानं सांगितलं चलू का आता? हो देवा चला. श्रीकृष्णानं सांगितलं आता जातो, पण आता जर तुला काही वरदान माझ्याकडून मागून घ्यायचं असेल तर मागून घे, पण आता तुझी माझी भेट होणार नाही बरं का. आता पुन्हा तुला काही मागून जर माझ्याकडून घ्यायचं असेल तर घे. जांबुवंत हा हुशार होता. जांबुवंताने निर्णय घेतला तर नेमकं काय मागावं देवाकडं, की देवाची आणि माझी सारखी भेट व्हावी. काय मागावं असं. त्यावेळेस जांबवंताला एक मुलगी होती, तिचं नाव जांबवंती. देवाची ना आपली सारखी भेट व्हावी याच्याकरता त्याने निर्णय घेतला, आपली जांबवंती देवाला अर्पण करून टाकायची, म्हणजे कृष्णाला जवाई बनवायचं. त्याचे किती डोका विचार करा बरं का. जनावर वेडे असतात असं समजू नका तुम्ही, प्राणी वेडे असतात असं समजू नका. त्यानं एवढं डोकं लावलं की देवाची माझी सारखी भेट व्हावी. देवाला वेळ कधी नसला तर मुलीचं निमित्त करून मी देवाच्या भेटीला जावं, आणि कधी दीपवाळी असेल, पंचम असेल तर मी आणण्याकरता तिला जावं, किंवा तिनं माझ्याकडे यावं, देवानं तिला घेऊन जाण्याकरता यावं, असं एक नातं जोडावं. आता कसं बोलावं देवाला? त्यानं हात जोडल्याने सांगितलं, देवा माझी जांबवंती म्हणायची मुलगी उपवर झालेली आहे, माझी एक विनंती आहे, माझ्या मुलीसोबत तुम्ही विवाह करा. आता विचार करा बरं का, किती महत्वाचा प्रश्न आहे. मुलगा एखादा सुंदर जरी नसला तर त्याचं मत असं आहे, मला पत्नी सुंदर मिळावी. विचार करण्याची भूमिका आहे बरं का. आणि ही तर मुलगी आस्वलाची मुलगी आहे. आस्वल किती गोरं दिसतं? आस्वल कसं असतं माहिती नाही वाटतं त्याला. आस्वलाचा कलर कसा असतो? दुसऱ्यानं सांगितलं, मला सांगते. आस्वलाचा कलर हा काळा असतो. बरं किती काळा? अहो गोऱ्याचा लवलेशच नाही, इतका काळा. जसे आपले डोक्याचे केस आहेत का नाही काळे, इतका काळा कुठं. आणि त्या अस्वलाची कन्या जांबवंती ती सुद्धा काळीच. अहो भक्ताच्या मनामध्ये आलेली इच्छा पूर्ण करण्याकरता देवानं सांगितलं, तथास्तु, काही अडचण नाही, मी लग्न करण्याकरता तयार आहे. आता ऐका, तुम्ही लग्न लावून आलात. आपली वराडी मंडळी कशी? आपली वराडी भावकी म्हणजे आपली माणसं, पाहुणे वगैरे म्हणजे माणसं. कृष्णाकडले वराडी कोण माहिती का? कृष्ण म्हणजे देव. कृष्णाकडले वराडी कोण? नारद, ऋषीमुनी, 33 कोटी देवता, हे सगळे देव कृष्णाकडले वराडी. आणि आता आस्वल्याकडले वराडी कोण सांगा? आस्वलाकडले वराडी कोण? अहो सगळे आस्वलच ना. जंगलामध्ये जेवढे सिंह, वाघ, लांडगे, कोल्हे जेवढे राहतात का नाही, त्यांना सगळ्याला मूळ पत्रिका दिल्या. ते सगळे वराडी मंडळी तिकडले आणि इकडले देवता मंडळी. लग्नाची वेळ जवळ आली. जवळ आल्याच्या नंतर कुणीच काही बोलत नव्हतं. कशा करता? काही जणाला समजू लागलं. काही जण म्हणू लागले, देवानं जांबवंती सोबत का लग्न केलं असावं बरं? कारण जांबवंती दिसण्याकरता सुंदर नव्हती ना, आसोलाचा भाग असणारा. देवानं असं का करावं? पण काही म्हणायचे, आपल्याला काय करायचं बाबा, आपण गप्प बसा, आपल्याला पत्रिका आली ना गप्प. सगळे गप्प बसले, कुणी एक शब्द बोलला नाही. पण नारद मुनीला थांबूच वाटेना. कळीचे नारद मुनी जवळ गेले कृष्णाच्या आणि कृष्णाला म्हणाले, कृष्णा आतापर्यंत एवढे लग्न लावले, एवढ्या लग्नाला मी गेलो, पण अशी नवरी मी बघितली नाही. कुणाला म्हणू लागले? कृष्णाला. नवरी म्हणजे नवरी म्हणले, आतापर्यंत एवढ्या नवऱ्या बघितल्या मी, पण अशी नवरी मी आजपर्यंत बघितली नाही. कृष्ण नारदजीला सांगतात, नारदा थोडं शांत बस बरं का, तू जरा लय बोलू नको, जरा शांत बस, लग्न होऊ दे आमचं. पण नारदाला दमच नाही का ना, सारखं नारदाला बोलायचं, नवरी म्हणजे नवरी. वा, आता हळद लावल्याच्या नंतर किती नवरी सुंदर दिसल, तिला मंडोळी बांधल्याच्या नंतर किती सुंदर दिसल, तिला अलंकार घातल्याच्या नंतर किती सुंदर दिसल, सारखं तोच शब्द. नारदाला सारखे कृष्ण सांगले, गप्प बस, थोडं शांत बस, जरा लग्न होऊ दे आमचं, थोडं थांब थोडस. पण नारदच गप्प बसना. शेवटी म्हणले, तुला जरा जांबवंतीचं सौंदर्यच दाखवलं पाहिजे जरा एकदा. जांबवंतीला जवळ बोलून घेतलं, असं साईडला बसवलं, आणि जांबवंती तुझं एकदा खरं सौंदर्य याला दाखव एकदा नारदाला. आता आपण कसं समजतो की ती आस्वलाची कन्या आहे,
दिसण्याकरता कुरूप आहे. कृष्णानं सांगितलं खरं एकदा सौंदर्य दाखव. त्यावेळेला त्या जामवंतीनं सांगितलं, देवा तुम्ही माझ्यावर कृपा करा, मी माझं खरं सौंदर्य नारदाला दाखवते. देवानं आशीर्वाद दिल्याच्या नंतर स्वर्ग लोकामधल्या त्या स्त्रिया आहेत का नाही, देवताच्या पत्न्या, रंभा, उर्वशी, अप्सरा, देवांना आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्या सुद्धा त्या जामवंतीच्या पुढे फिक्या पडल्या. इतकी ती सुंदर दिसू लागली. नारदाची दात पीच बसली, पुन्हा नारदच बोलले नाहीत पुन्हा. म्हणजे जामवंती आपण जशी समजतो तशी जामवंती नाही बरं का, ती फार सुंदर आहे. सुंदर लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर मग मात्र निघाले आपल्या द्वारका नगरीला. आता किती कौतुकाची गोष्ट आहे बघा. ज्या कृष्णाचं पहिलं लग्न रुक्मिणीच्या सोबत झालेलं आहे, आता त्या कृष्णाचं दुसरं लग्न झालेलं आहे. कृष्णाच्या सोबत कृष्णाची एक पत्नी आहे. काही गोष्टी सांगतो बरं का विनोदानं. एखाद्या पुरुषाची मालकीन कुठल्याही गोष्टी सहन करील. काही गोष्टी लक्षात ठेवा. 15 एकर जमीन असली, 15ला 15 एकर जरी विकली तरी बिचारी सहन करेल. राहायचं घर आहे, घर जरी विकलं तरी बिचारी सहन करेल. किती जरी त्रास त्या संसारामध्ये झाला तरी सहन करील. फक्त एक गोष्ट सहन करीत नाही, तेवढी सांगा. हा वा, छान, टाळ्या वाजवा. सगळं सहन करील, पण आपल्या मालकानं दुसरं लग्न केलेलं ते सहन कधीच करू शकणार नाही. पण ऐका, रुक्मिणीनं ज्यावेळेला कृष्णाला आणि त्या जामवंतीला बघितलं का नाही, तिनं किती शिव्या द्यायला पाहिजे होत्या, किती शिव्या द्यायला पाहिजे होत्या, किती बोलायला पाहिजे होतं, किती भांडणं करायला पाहिजे होतं, किती राग यायला पाहिजे होता. पण तिला एवढा सुद्धा राग आला नाही. तिला ज्यावेळेस बातमी ही कळाली कृष्णाचं लग्न झालेलं आहे आणि जामवंतीला सोबत घेऊन येत आहेत, तिनं पंचारतीचं असणारं ताट सज्ज केलं. किती कौतुकाची गोष्ट आहे, विचार करा. आणि त्यांचं घरामध्ये स्वागत करण्याकरता कृष्णाला सुद्धा गंध लावला आणि तिचं सुद्धा असणारं सुंदर स्वरूपामध्ये असणारं स्वागत केलं. म्हणून कृष्णाचा असणारा जो काही प्रेम आहे का नाही, सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर असेल तर ते रुक्मिणीवर सगळ्यात जास्त असणारं प्रेम आहे. आणि याच्या पुढे सांगतो, पंढरपूरला गेल्याच्या नंतर कृष्णाच्या जवळ म्हणजे विठ्ठलाच्या जवळ कोण आहे? रुक्मिणीच आहे बरं का. दुसऱ्या पत्न्या थोड्याशा अंतरान आहेत, पण रुक्मिणीवर कृष्णाचं सगळ्यात जास्त प्रेम. त्याचं कारण एक आहे, कधी सुद्धा रुक्मिणीनं प्रेम करत असताना कृष्णावर खूप स्वरूपामध्ये असणारं प्रेम केलेलं आहे आणि सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. कृष्णावर रुक्मिणीचं असणारं प्रेम आहे. दुसरा विवाह जांबवंतीच्या सोबत झाला. तिसरा विवाह तो झालेला आहे, तो म्हणजे सत्राजिताची असणारी मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्यभामा. तिसरा विवाह मणी सत्राजितानं श्रीकृष्णाला दिला आणि सत्यभामा सुद्धा श्रीकृष्णालाच असणारी अर्पण करून टाकली. आता सत्यभामेच्या सोबत लग्न का झालं याची कथा अगोदर ऐका, म्हणजे लक्षात राहील. ओ पापी मन करले भजन बाद में पछतावा पाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, ये पापी मन
जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। आणि तिसरा जो असणारा जो काही विवाह आहे का नाही, तर तिसरा असणारा विवाह तो सत्यभामेच्या सोबत झालेला आहे. आता का झाला याचं कारण आहे का? त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रजीला आणि लक्ष्मणाला असणारं चोरून नेलं पाताळामध्ये. आही रावण आणि महिरावणानं ह्या दोघांनी चोरून नेलं. चोरून नेल्याच्या नंतर तिथं आही रावणाच्या पत्नीचं नाव आहे चंद्रसेना, आणि त्या चंद्रसेनेनं रामाचं रूप बघितलं. तिच्या मनामध्ये एक विकार आला, माझं लग्न जर एखाद्या वेळेस, ती चंद्रसेना सांगते, जर प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सोबत झाला असतं तर किती चांगला संसार झाला असता. माझा विवाह तर राक्षसाच्या सोबत झाला. आता काही गोष्टी सांगतो बरं का. पिणाऱ्या माणसाच्या पत्नीला असं वाटतं, माझा विवाह जर माळकरी माणसाच्या सोबत झाला असता तर किती चांगलं झालं असतं, किती आनंदात संसार झाला असता. माळकऱ्याच्या पत्नीला विचारा, तुमचा संसार आनंदात आहे का? तर ती माळकऱ्याची पत्नी म्हणते, एखाद्या वेळेस व्यसन करणारा भेटला असता तर बरा झाला असता. नुसताच गण लावतो, काय याला वागायची अक्कल नाही. दोन्हीकडे सारखंच आहे बरं का, तसं काही एवढंही नाही, फक्त म्हणण्याकरता आहे आपलं. आता पहा, तिचं मत असं होतं चंद्रसेनेचा, माझा विवाह जर देवाच्या सोबत झाला असता तर किती संसार आनंदामध्ये झाला असता. तेवढीच गोष्ट तिच्या मनामध्ये अशी खटकू लागली. हनुमंतरायाला पत्ता लागला. हनुमंतराय गेले पाताळामध्ये. जावोनी पाताळा आणि केली देवीची अवकाळा. देवीच्या जवळ गेले, पण जात असताना हनुमंतरायाचं चरित्र किती सुंदर आहे पहा बरं का. थोडासा विषय बदलतो, कारण आपलं हनुमंतरायाचं मंदिर आहे म्हणून विषय का असा आहे. पाताळामध्ये गेले आणि पाताळामध्ये गेल्याच्या नंतर संन्याशाचा साधूचा वेश धारण केला. रात्रीची वेळ, एक द्वारपाल तिथं असताना थांबलेला, त्यानं आतमध्ये येऊ दिलं नाही. अजिबात आतमध्ये यायचं नाही. त्याने सांगितलं, मी भिक्षा मागणारा माणूस आहे. भिक्षा मागण्याची वेळ सकाळी सूर्य उदय झाल्याच्या नंतर असते, रात्रीच्या वेळेला नसते. हनुमंतरायाला राग आला, रागाच्या भरामध्ये त्याला असं धरलं, साईडला काढलं. आता तो म्हणजे जो द्वारपाल होता तो पण इतका साधारण नव्हता. हनुमंतरायाला त्यानं धरलं आणि बाजूला सारलं. दोघांची झाली भांडणं चालू, हनुमंतरायाचे आणि त्या द्वारपालाचे दोघांचे. हनुमंतरायानं त्याला धरायचं, उचलून एकदा खाली टाकायचं, त्यानं एकदा उचलायचं आणि हनुमंतरायाला खाली टाकायचं. दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालं. त्यावेळेस हनुमंतराय विचार करतात, आतापर्यंत मी कोणाच्याच हाताने मार खाल्ला नाही, नेमकं ही गिराईक आहे तरी कोणी नेमकं असं मला जे मारहाण करतं ते. हनुमंतराय म्हणजे सर्व शक्तिमान, पण मला एवढं मारतं म्हणजे आहे तरी कोण. हनुमंतरायाने त्याला प्रश्न विचारला, ए तुझं नाव काय रे म्हणले. त्यानं सांगितलं, नाव विचारायची गरज नाही, अगोदर पहिलं युद्ध. नाही नाही, युद्ध खेळू पुन्हा, अगोदर नाव सांग ना. त्यानं नाव सांगितलं, माझं नाव मकरध्वज आहे. मकरध्वज. बरं, तुझ्या बापाचं नाव. त्यामुळे बापाचं नाव विचारायची काय गरज आहे, आता सांगितलं ना म्हणले. नाही नाही, बापाचं नाव सांग. त्यानं सांगितलं, माझ्या बापाचं नाव हनुमंतराय. हनुमंतराय चक्करच आली. ते म्हणले, दुसरं कोणी असेल म्हणलं, नावाला काही नसते म्हणले. बर, हनुमंतरायाच्या बापाचं नाव सांग. त्यांनी दोन नावं सांगितले. त्यांना कोणी केशरी वानराचा पण म्हणतात म्हणले, आणि कोणी वायूचा पण मुलगा म्हणतात. हनुमंतराय तर थरथरच कापायला लागले ना.
ए म्हणले तुला काही आज अक्कल फिकल काय आहे का म्हणले, तुला काय लाज काय वाटते का म्हणले. अरे माझं लग्न दर्शन माझ्या आईला सुद्धा झालं नाही म्हणले. माझं कधी लग्न झालं, स्वप्नात माझं लग्न कधी झालं नाही. आणि काही जणांना स्वप्न उलटे पडतात बरं का. एक साधू महात्मा अशा तीर्थाच्या काठाला झोपला होता. कुठं? तीर्थाच्या काठाला. थंडीचे दिवस, आणि थंडीच्या दिवसाच्या कालावधीमध्ये असं तीर्थाच्या काठावर झोपला. थंडी भरपूर. आणि त्याला स्वप्न पडलं साधू महात्म्याला. स्वप्न पडल्याच्या नंतर त्याचं लग्न झालं. नवरदेव घोड्यावर बसले. सुंदर लग्न थाटामाटामध्ये झालं. आणि थाटामाटामध्ये झाल्याच्या नंतर पती आणि पत्नी असे कॉटवर झोपले. झोपल्याच्या नंतर स्वप्नात चालू आहे बरं का हे. पत्नीनं स्वप्नामध्ये सांगितलं, मालक थोडं पलीकडे सारखं आहे. लक्ष करा बरं का, हे कुठं झोपलंय? तीर्थाच्या काठाला. आणि पत्नी स्वप्नामध्ये काय म्हणते? थोडंसं पलीकडे सारखा. त्यानं सरकलं थोडं पलीकडे आणखी. मालक थोडंसं पलीकडे सारखा. आणखी थोडं पलीकडे सरकलं. मालक आणखी पलीकडे सारखा. पलीकडे सारखा म्हणल्याच्या ध्याना म्हणला, सारखंच म्हणले आपण एकदा सरकू म्हणला. आता पलीकडे यायला होतं ताळ्याच्या काठाला. त्या ते तीर्थ आहे का नाही, त्याच्या काठाला झोपलेलं होतं. तीर्थामध्ये जाऊन पडलं ते. मला सांगण्याचा भाग आहे, लग्न न होता स्वप्नातली बिचारी. हनुमंतरायांनी सांगितलं, माझ्या स्वप्नात सुद्धा लग्न झालं नाही, ते मला माहिती नाही. बर, हनुमंतरायांनी पुन्हा प्रश्न विचारला, तुझ्या मम्मीचं नाव सांग. म्हणले चला, माझ्या मम्मीचं नाव मगर आहे. म्हणले मगर. म्हणले माझं तर लग्न झालं नाही, नेमकी माझी पत्नी तरी कशी बघितली पाहिजे ना. गेले तिथपर्यंत समुद्राच्या काठावर. ह्यानं आईला हाक मारली. पहिले लहान लेकर आईला आई म्हणायचे, आणि आताची लेकर म्हणतात मम्मी. त्या मम्मीची व्याख्या काय होते ऐका बरं का. जतन करून ठेवलेल्या मृत शरीराला मम्मी असे म्हणतात. म्हणजे मड्याला मम्मी म्हणतात बरं का. कधी मम्मी म्हणू नका, मड्याला मम्मी म्हणतात. आणि आईला हाक मारल्याबरोबर मग मात्र तेवढ्याच वेळामध्ये ज्यावेळेस मगर आली, मगरीनं सगळा हकीकत सांगितलं, तुम्ही लंका जाळली, तुमच्या शरीराचा घाम मी प्राशन केला, आणि त्याच्यापासून हा मकरध्वज झाला. असं मग मात्र हनुमंताला लक्षात गोष्ट आली, हा माझा पुत्र आहे. त्याला उचलून असं खांद्यावर घेतलं आणि सांगितलं, बाबा मला एकदा रस्ता दाखव ना, एकदा मधला. सगळा रस्ता मधला दाखवला. राम लक्ष्मण कुठं आहे त्यानं सांगितलं, या देवीच्या पुढे आणून त्यांना आता त्यांची हत्या करणार आहेत. देवीच्या जवळ हनुमंतराय गेले आणि सांगितलं, देवी जरा 5 मिनिटाकरता तुमची जागा द्या ना मला. दिली देवीनं जागा. आता हनुमंतरायच देवी बनले. राम लक्ष्मण आणले. देवीनं सांगितलं, माझी पूजा करण्याकरता दही दूध तूप घेऊन या. देवी स्वतःहून खाऊ लागली. आता ती काही देवी नव्हती, हनुमंतराय होते. देवीनं सांगितलं, राम लक्ष्मणला इथं ठेवा आणि सगळ्यांनी दरवाजा बंद करून बाहेर निघून जा, मी स्वतःहून यांना खाऊन टाकेन. त्यांना काय माहिती आहे देवी आहे का हनुमंतराय आहे. त्यावेळेस देवीला परीक्षा घ्यायची होती हनुमंतरायाला. नेमकं राम आणि लक्ष्मणाचं खरं प्रेम कोणावर आहे आणि कुणाचं नाव घेतात. देवीनं बोलण्याकरता सुरुवात केली, रामा लक्ष्मणाला आता तुमचं मरण जवळ आलेलं आहे, शेवटची इच्छा काय आहे ते बोला. त्यावेळेला रामानं सांगितलं, माझी शेवटची एकच इच्छा आहे देवी, तू काय एवढं बोलत होतीस, माझा जर हनुमंतराय इथं जर असता ना तर तू काय बोलत होती एवढं. असं बोलल्याबरोबर देवीचं रूप टाकून दिलं आणि हनुमंतरायनं जोडोनिया कर उभा सन्मुख समोर. महाराज पुढं घनघोर युद्ध झालं. महिरावणाला मारून टाकलं. आहिरावणाचं आणि प्रभू श्रीरामचंद्रीचं घनघोर युद्ध झालं. पण जिथं जिथं बाण मारतात त्या बाणाच्या एका थेंबापासून आहिरावण जन्माला यायचा. शेवटी नारद मुनीनं हनुमंतरायाला सांगितलं, मरण जर आहिरावणाचं जाणायचं असेल तर चंद्रसेनेकडे जा. चंद्रसेनेकडे हनुमंतराय गेले आणि सांगितलं, तुमच्या मालकाचं मरण कशामध्ये आहे ते सांगा. चंद्रसेना म्हणते, मी मालकाचं मरण सांगते, पण माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे ती पूर्ण करणार का. हनुमंतरायानं सांगितलं, काही हरकत नाही, मी इच्छा पूर्ण करतो, पण जर देव इथं आले तर काही भंग जर पावलं का नाही, देव मात्र थांबणार नाही. दोघांचं असणारे बोलणं झालं. हनुमंतराय पाताळामध्ये गेले. मरण असणारं सांगितलं होतं, सगळा अमृताचा भाग पिऊन टाकला. एक भुंगा आला, त्या राजाला असणारा मारणार राजानं सांगितलं, मला मारू नका, तुमच्या कामाला येईल. आहिरावणाचा अंत झाला. प्रभू श्रीरामचंद्रजीला सांगितलं, तुम्हाला चंद्रसेनेच्या भेटीला जायचं आहे.
देव आले तोपर्यंत सगळा मंचक असणारा कोरलेला होता भुंग्यानं. देव आले आणि मंचकावर बसल्याबरोबर तेवढा मंचक असणारा मोडून गेला. चंद्रसेनाला दुःख झालं. एकतर माझे पती परमेश्वर ही मेले आणि राम ही मला आता सोडून चालले. त्यावेळेला मात्र तिला भरपूर असताना ते दुःख झालं आणि दुःखाच्या भरामध्ये मात्र ती हनुमंतरायाला शाप देणार. तेवढ्याच वेळेत देवानं सांगितलं, चंद्रसेना हनुमंतरायाला शाप देऊ नको, त्याचं एक कारण आहे. या जन्मामध्ये एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी असा माझा अवतार आहे, पण पुढल्या जन्मामध्ये तसं काही नाही बरं का. म्हणले तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर सत्राजित म्हणायच्या राजाच्या पोटी जन्माला ये, आपल्या दोघाचा विवाह तिथं होईल. पहिल्या जन्मामध्ये राक्षसाची असणारी पत्नी चंद्रसेना दुसऱ्या जन्मामध्ये सत्यभामा झाली आणि कृष्णाचा आणि तिचा असणारा सुंदर स्वरूपामध्ये असणारा विवाह झाला. चौथा विवाह सांगितलेला आहे. सूर्याची असणारी कन्या यमुनेच्या पाण्यामध्ये तपश्चर्या करू लागली, तिचं नाव कालिंदी. पाचवा विवाह असणार आहे तो म्हणजे मित्रविंदा. सहावा असणारा विवाह आहे तो म्हणजे नग्नजित म्हणायचा असणारा राजा आहे, तिच्या कन्येचं नाव आहे नागनजिती, तिचंच एक दुसरं नाव आहे भद्रा. हा सहावा विवाह. पुढं लक्ष्मण असेल आणि अशा स्वरूपामध्ये देवाचे असणारे 8 असणारे विवाह झाले मुख्य. हे 8 विवाह झाल्याच्या नंतर पुढं वर्णन केलेलं आहे. देवाचे असणारे 16,108 जे विवाह झालेले आहेत का नाही, ते 16,100 विवाह एकदाच झालेले आहेत. याची एक असणारी सुंदर असणारी कथा आहे. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल, गोविंद गोपाळ माधव बोल, गोपाळ माधव बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल, गोविंद गोपाळ माधव बोल, गोपाळ माधव बोल, गोविंद 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 गोपाळ माधव बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल, गोविंद गोपाळ माधव बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल, गोविंद गोपाळ माधव बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल, गोविंद गोपाळ माधव बोल. केशव माधव मुकुंद बोल, 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 केशव माधव मुकुंद बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल, केशव माधव गोविंद बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल, केशव माधव मुकुंद बोल, हरी राधे राधे ओ राधे राधे,
राधे राधे ओ राधे राधे। राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे। हम भी बोलो राधे, हम भी बोलो राधे 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 राधे, समझन बोलो राधे राधे, समझन बोलो राधे राधे, समझन बोलो राधे राधे, समझन बोलो राधे राधे, राधे 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 राधे, राधे भगवान महामुनि शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेशा। देवाची 16,100 असणारी विवाहाची असणारी सुंदर असणारी कथा आहे। एक दिवस नारद मुनी इंद्र भगवंताच्या असणाऱ्या सभेमधून आले। स्वर्गलोकामध्ये सुंदर असणारे काही दिवसापर्यंत राहिल्याच्या नंतरच इंद्राच्या असणाऱ्या अंगणामध्ये जिथं इंद्र राहतो त्याच्या अंगणामध्ये पारिजातकाचा असणारा एक वृक्ष होता। नारद मुनीनं काय केलं, त्या पारिजातकाचं एक फूल तोडलं आणि फूल तोडल्याच्या नंतर असं हातामध्ये घेतलं आणि चालत चालत आला असणारे पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर देवाला काय द्यावं म्हणून त्या पारिजातकाचं असणारं फूल कृष्णाच्या हातामध्ये दिलं। कृष्णाच्या हातामध्ये दिल्याच्या नंतर देव सभेमध्ये असणारे बसलेले, सभा असणारी विसर्जन झाली आणि सगळे आपापल्या असणाऱ्या घराकडे निघून गेल्याच्या नंतर हातामध्ये फूल होतं। नेमकं आता हे फूल द्यायचं कुणाला? पहिल्या असणाऱ्या 8 असणाऱ्या पत्न्या सांगितलेल्या आहेत, हिला द्यावं तर तिला राग येईल, तिला द्यावं तर तिला राग येईल, नेमकं करायचं काय, कुणाला द्यायचं फूल? देवाला एक नाटक करायचं होतं म्हणून देवानं काय केलं, ते पारिजातकाचं फूल रुक्मिणीच्या महलामध्ये गेले आणि रुक्मिणीच्या महलामध्ये गेल्याच्या नंतर काही दासदासी कृष्णाला अशा हवा घालू लागल्या। हवा घालत असताना रुक्मिणी तिथं बसलेली
आणि ते फूल आणलं आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी हे फूल मी तुला दिलं असं कुणाला सांगू नको बरं का. तर तसं फुलाची किती किंमत असणार, 1 रुपयाचं फूल हो. पण तेवढं फूल, ते पारिजातकाचं फूल, रुक्मिणी मी तुला म्हणून दिलं, हे फूल दुसऱ्याला कुणाला सांगू नको. तिथं जी हवा घालणारी दासी होती का नाही, तिनं ते शब्द ऐकले. थोड्या वेळानं सत्यभामेच्या महलामध्ये गेली आणि तिनं तिच्या कानामध्ये सांगितलं, सत्यभामा सारखं म्हणते कृष्णाचं प्रेम माझ्यावर आहे, कृष्णाचं प्रेम माझ्यावर आहे, कृष्णाचं प्रेम माझ्यावर आहे. ज्या वेळेला स्वर्ग लोकातून नारद मुनीनं फूल आणलं पारिजातकाचं, तुझ्यावर जर प्रेम असतं तर कृष्णानं रुक्मिणीला दिलं नसतं, तुला आणून दिलं असतं. तेवढेच तिचे कान भरले. रुक्मिणीनं दागदागिने काढले, साधारण वस्त्र अंगावर परिधान केलं आणि क्वाटवर न झोपता जमिनीवर झोपले. राग राग केलं त्यानं. देव आले, रुक्मिणीला समजावून सांगू, सत्यभामेला समजावून सांगू लागले. त्यावेळेला सत्यभामा समजत नाही. शेवटी कृष्णानं सांगितलं, सत्यभामा नेमकं रडण्याचं हे रुसण्याचं कारण तरी काय आहे. अजिबात मला बोलायचं नाही, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, पण झालं तरी काय नेमकं. तुमचं जर प्रेम माझ्यावर असतं तर फूल तुम्ही रुक्मिणीला दिलं नसतं, मलाच आणून दिलं असतं. आणि फुला करता भांडणं येतोय म्हणले. एवढे फुला करता देऊन देऊन रुक्मिणीला काय दिलं, 1 फूल म्हणले. तुझ्या दरवाजामध्ये तिथलं स्वर्ग लोकातलं झाडच उपटून आणून लावतो म्हणले. किती कौतुकाची गोष्ट. देवाला खेळ करायचा बरं का आता. आणि पारिजातकाचा वृक्ष आणून तुझ्या अंगणामध्ये लावेल. मग तर लगेच असं तिचा राग सगळाच निघून गेला. हा मग जमलं म्हणले. आता तिला नुसतं फूल दिलं ना, माझ्या दरवाजामध्ये झाडच लावायचं. पण असं रुसल्यास मग मला तरी ते काम करण्याकरता कसं बरं वाटेल. तू काय कर, अगोदर व्यवस्थित वस्त्र वगैरे परिधान कर, चल आपल्याला ते झाड आणण्याकरता जायचंय. तिला गरुडावर बसवलं. प्राग ज्योतिषपूर नावाचं असणारं नगर आहे, नरकासूर ज्याला आपण भौमासूर म्हणतो, तिथं गेले. तिथं गेल्याच्यानंतर त्या नगरामध्ये जात असताना 6 तट सांगितले, कुणालाही प्रवेश करता येत नव्हता. त्या नगराच्या बाहेर अशी उंच डोंगराची अशी रांग होती, ते डोंगर कुणाला पार करता येत नव्हते. कृष्णानं काय केलं, कौमुदी नावाची गदा घेतली, डोंगर सगळे साफ करून टाकले. जशी जीसीबी साफ करते का नाही, डोंगर साफ केले. पुढं जात असताना हवा सुद्धा नष्ट करून टाकली. तलवारी असतील, पाणी असेल, पाण्याच्या पलीकडे गेले, आग्नी असेल, काही फास लावले होते आणि त्याच्या आतमध्ये प्रवेश केला. घनघोर भौमासुरासोबत असणारं युद्ध केलं आणि त्याचा असणारा अंत करून टाकला. 16,100 असणाऱ्या कन्या बंदिवासामध्ये होत्या. सगळे असणारे त्याचे कुलप वगैरे काढले आणि सगळ्या कन्याला असं बाहेर काढलं कारागृहाच्या. आणि देवानं सांगितलं, तुम्हाला बंदिवासामध्ये टाकलं होतं भौमासुरानं, नरकासुरानं, काय करा, तुम्ही घराकडे आपापल्या परत निघून जा. त्या 16,100 कन्यांनी सांगितलं, देवा आता इथून जरी आम्ही घराकडे परत गेलो का नाही, आमच्यासोबत कोणी सुद्धा लग्न करणार नाही. का, आम्ही बंदिवासामध्ये होतो म्हणून आमच्यासोबत कोणी विवाह करणार नाही. मग देवानं सांगितलं, आता काय नेमकं. सांगितलं, देवा आम्हाला सगळ्या जगतामध्ये मान मिळावा, आमची एक इच्छा आहे, तुम्हीच आमच्यासोबत लग्न करा. विचार करा, ज्या कृष्णाचे पहिले 8 लग्न झालेले आहेत, त्या 16,100 कन्यांनी सांगितलं, देवा आमच्यासोबत तुम्ही लग्न करा. देवानं सांगितलं, तथास्तु. परत सगळे द्वारका नगरीला असणारे त्या सगळ्या कन्या रथामध्ये बसवल्या, नेल्या. लग्न लावत असताना कसे लग्न लावले आहे का, जसं एखाद्या मुलाचं लग्न जर करायचं म्हटलं तर अगोदर घरदार वगैरे सगळं बांधावं लागतं, तसं देवानं निर्णय घेतला. ह्यांच्यासोबत जर लग्न करायचे म्हटलं, जर संसार करायचा म्हटलं तर घर पाहिजे ना. अगोदर एका इंजिनियरला बोलवलं, त्याचं नाव आहे विश्वकर्मा.